हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? VSK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स जे की सर्क्युलर मोशनचे सब टॉपिक्स आहेत त्यांच्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये सर्व माहिती जाणून घेऊया. आणि हे लेक्चर थोडंसं लेंदी होऊ शकतं. याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व कन्सेप्ट, त्याचे एक्झाम्पल्स आणि त्यासोबत प्रॉब्लेमसुद्धा काही सॉल्व्ह करून देणार आहे. त्यामुळं हे लेक्चर पूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर करा आणि ही इन्फॉर्मेशन किंवा हे जे नॉलेज आहे हे सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा. आणि तुम्ही जर नवीन असताल त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन या लेक्चरच्या सिरीजमध्ये हे 4थं लेक्चर आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण फिजिकल क्वांटिटीबद्दल डिस्कस केलं होतं. ते ऑलरेडी यूट्यूबवर लेक्चर पडलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि या लेक्चरमध्ये आपण सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर चला तर मग आपण चालू करूया. सेंट्रीपेटल फोर्स. सो व्हॉट इज सेंट्रीपेटल फोर्स? सेंट्रीपेटल फोर्स, राईट. सर्वात पहिले आपण या शब्दाची फोड करूया, राईट. शब्द कुठून आला ते बघूया. तर सेंट्री, लक्षात घ्या, हे सेंट्री जे आहे तर सेंट्रीचा अर्थ इथं आहे सेंटर. काय अर्थ आहे? सेंट्रीचा अर्थ आहे सेंटर, राईट. आणि पेटल, पेटलचा अर्थ आहे टूवर्ड्स. लक्षात घ्या, सेंट्री म्हणजे सेंटर आणि पेटल म्हणजे टूवर्ड्स. तर असा फोर्स जो की सेंटरकडे आहे, राईट. सेंट्रीपेटल फोर्सचा अर्थ काय होतो? सेंटरकडे असणारा फोर्स, राईट. सेंटरकडे असणारा फोर्स. ओके, अतिशय सोप्या भाषेत समजून घेऊया आपण. सेंटरकडे असणारा फोर्स. ओके, मग आता सेंटरकडे केव्हा असेल? जेव्हा सर्क्युलर मोशन असेल, ऑब्विसली, राईट. म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स हा फक्त आणि फक्त सर्क्युलर मोशन मध्ये लागत आहे. लक्षात आले का? राईट. आता आणखी एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे आपला, की सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे असा नवा कोणता फोर्स नाहीये. लक्षात घ्या, हा फोर्स नवा असा फोर्स नाहीये. त्याचं बेसिक आपण जाणून घेऊ अगोदर. बाळांनो, लक्षात घ्या, एखादा पार्टिकल सरळ रेषेमध्ये जात आहे, बरोबर आहे का? एखादा पार्टिकल सरळ रेषेमध्ये जात आहे, राईट. आणि तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जात आहे. तर न्यूटन्स लॉ नुसार कॉन्स्टंट व्हेलॉसिटी मेंटेन करण्यासाठी फोर्स लागत नाही. लक्षात घ्या, राईट. नॅचरल स्टेट ऑफ मोशन दोन आहेत, एक रेस्ट आणि दुसरी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, युनिफॉर्म व्हेलॉसिटी, राईट. तर पार्टिकल रेस्टला आहे तरी कोणता फोर्स लागत नाही, किंवा सगळ्या फोर्सचं नेट फोर्स 0 असतो इक्विलिब्रियमला असल्यावर, किंवा पार्टिकल कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जात आहे त्यावर सुद्धा कोणताही फोर्स लागत नाही. बरोबर आहे, पहिला कन्सेप्ट. दुसरं बघूया आपण. आता या पार्टिक्युलर फोर्स लावल्यावर काय होते बघा. सगळ्यात पहिले, आता जर मोशनच्या डायरेक्शनला फोर्स लावला, लक्ष द्या, मोशनच्या डायरेक्शनने फोर्स लावला तर स्पीड वाढेल, राईट. मोशनच्या अपोजिट डायरेक्शनने फोर्स लावला तर स्पीड कमी होईल, राईट. पण जर मोशन करत असलेला पार्टिकल आहे त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन इथून दाखवतो आम्ही, बघा, स्पीड अशी जात आहे आणि फोर्स असा लागत आहे, राईट. तर बघा, स्पीड अशी आहे पार्टिकलची, राईट, या डायरेक्शनला, आणि त्याला फोर्स असा लागत आहे. तर काय करेल? त्याची स्पीड चेंज होईल का? नाही. तर तो पार्टिकल सर्क्युलर ट्रॅकमध्ये मोशन करेल, राईट. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे की सर्क्युलर मोशन इज अन ॲक्सलरेटेड मोशन. का? कारण इथं व्हेलॉसिटीचं फक्त डायरेक्शन चेंज होत आहे, राईट. तर बघा, सर्क्युलर मोशन कोणतं मोशन आहे? ॲक्सलरेटेड मोशन आहे. सर्क्युलर मोशन ॲक्सलरेटेड मोशन आहे. वाय इट इज ॲक्सलरेटेड? ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, राईट. तर व्हेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज होतं. मग आपण म्हणलं या व्हेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज झाल्यामुळं कोणतं ॲक्सलरेशन प्रोड्यूस होतं? त्याला आपण म्हणलं होतं रॅडियल ॲक्सलरेशन किंवा सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन. बरोबर आहे का? राईट. हा कन्सेप्ट फार डिटेलमध्ये आपण लेक्चर नंबर 2 आणि लेक्चर नंबर 3 मध्ये घेतलेला आहे, राईट. ते व्हिडिओची लिंक तुम्हाला मी मध्ये देईल, आय बटनमध्ये वर, किंवा खाली प्लेलिस्ट देईल, त्याच्यातून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, राईट. तर सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन किंवा रॅडियल ॲक्सलरेशन कुठं असतं? अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर, राईट. बघा, लक्षात घ्या, एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत आहे, राईट. हे त्याचं सेंटर आहे,
पार्टिकल समजा इथे ए पॉईंटला आहे, तर या पार्टिकलवर या डायरेक्शनला म्हणजे सेंटरकडे आणि अलॉंग द रेडियस एक ॲक्सलरेशन लागायला, त्याला आपण म्हणलं रॅडियल ॲक्सलरेशन किंवा सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन. पण न्यूटन साहेब काय म्हणतात, जोपर्यंत बॉडीवर फोर्स लावत नाही तोपर्यंत रॅडियल किंवा कोणतंही ॲक्सलेशन प्रोड्यूस होत नाही. बरोबर का? फोर्स नाही तो ॲक्सलेशन नाही, फोर्स नाही तर ॲक्सलेशन नाही. कळलं का? पण ॲक्सलेशन आहे याचा अर्थ काय आहे? ॲक्सलेशन आहे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ फोर्स सुद्धा आहे. म्हणजे बॉडी सर्क्युलर मोशन जर करायची असेल, बरं लक्षात घ्या, बॉडी सरळ जात आहे, त्याच्यावर कोणताही फोर्स नाही, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जात आहे. राईट? या बॉडीला डायरेक्शन चेंज करायचं आहे तर काय लावावं लागेल? आपल्याला फोर्स लावावा लागेल. बघा, तुम्ही सायकल चालवा, इमॅजिन करा, तुम्ही फील करायचा प्रयत्न करा, फिजिक्स फील करा. राईट? इमॅजिन करून समजून घ्यायचा प्रयत्न करा. राईट? तुम्ही सायकल चालवत आहात, सायकल चालवत असताना तुम्हाला टर्न आला. राईट? टर्न म्हणजे कळते का? वळण आलं, वळण. राईट? मग त्या वळण आल्यानंतर तुम्हाला हँडल बेंड करावं लागेल. बरोबर आहे? तुम्ही थोडंसं असं झुकाल, सायकल असेल, मोटरसायकल असेल त्यावेळेस. राईट? म्हणजे यावेळेस काय होतं, यावेळेस जर तुम्ही हँडलच बेंड केलं नाही, राईट, टर्न केलं नाही, तर गाडी टर्न होणार नाही, तुमची सायकल टर्न होणार नाही. म्हणजे इथं हँडल टर्न करण्यासाठी आपण एक सेंटरकडे फोर्स लावतो. आपण कुठे फोर्स लावतो? सेंटरकडे एक फोर्स लावतो आणि त्याच सेंटरकडे लावलेला फोर्सला आपण नाव दिलं सेंट्रीपेटल फोर्स. कळतंय? सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे असा काही नवीन फोर्स नाही, कोणताही एक फोर्स जो की सेंटरकडे लागतो आणि त्यामुळं पार्टिकलच्या मोशनचं किंवा वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज होऊन तो सर्क्युलर पाथ ट्रॅव्हल करायला लागतो, त्या फोर्सला आपण सेंट्रीपेटल फोर्स म्हणतो. म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स एक नवीन प्रकारचा फोर्स नाही. सगळ्यात पहिले ध्यान घ्या, सेंट्रीपेटल फोर्स इज नॉट अ न्यू टाईप ऑफ फोर्स. राईट? जे जुन्या प्रकारचे फोर्स आहेत, जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंट्रीपेटल फोर्स म्हणून काम करू शकतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सेंट्रीपेटल फोर्स म्हणून काम करू शकतो, टेन्शन सेंट्रीपेटल फोर्स म्हणून काम करू शकतो. राईट? म्हणजे कोणताही एक फोर्स जो की सेंटरकडे लागत आहे सर्क्युलर मोशन करत असताना, त्या फोर्सला नाव काय दिलं आपण? सेंट्रीपेटल फोर्स. किंवा एक नसेल तर अनेक फोर्सचं जे रिझल्टंट आहे, जे की नेट फोर्स आहे टुवर्ड सेंटर, त्याला आपण म्हणतो सेंट्रीपेटल फोर्स. वन ऑर मोर दॅन वन फोर्सेसचं रिझल्टंट ऑफ वन ऑर मोर दॅन वन फोर्सेस विच इज ॲक्टिंग टुवर्ड द सेंटर अँड विच इज अलॉंग द रेडियस, या फोर्सला काय म्हणलं आपण? सेंट्रीपेटल फोर्स. तर डेफिनेशन बघूया आपण. डेफिनेशन ऑफ सेंट्रीपेटल फोर्स: द फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, सीएम म्हणजे इथं सर्क्युलर मोशन आहे, चीफ मिनिस्टर नाही, ध्यान द्या. राईट? विच इज अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर. तर अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर एक फोर्स लागत आहे, ज्या फोर्समुळे सर्क्युलर मोशन होत आहे. लक्षात घ्या, सर्क्युलर मोशन करण्यासाठी सेंट्रीपेटल फोर्स गरजेचा आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणलं सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन नसेल तर सर्क्युलर मोशन होणार नाही, तसंच आपण म्हणूया सेंट्रीपेटल फोर्स is necessary for circular motion. लक्षात घ्या, it is necessary. Without centripetal force, no circular motion can takes place. Right? So it is a real force. It is a real force. कळलं का? हा रिअल फोर्स आहे. का रिअल आहे? कारण हा नॉन इंटरॅक्शन्स मुळे प्रोड्यूस होतो. हा फोर्स रिअल का आहे? कारण हा नॉन इंटरॅक्शन. राईट? म्हणजे काय? म्हणजे आपल्याला माहिती आहे बघा की सन आणि अर्थ. लक्ष द्या, आपण इथे एक्झाम्पल घेऊया की बाळांनो इथे एक सन आहे, हा सन आहे, बरोबर आहे का? दिस इज सन. ओके, सनच्या भोवती कोण पाहिले? अर्थ पाहिली किंवा प्लॅनेट पाहिलेत, बरोबर आहे का? सनच्या भोवती प्लॅनेट फिरत आहे तसं म्हणू आपण. ओके, तर ही अर्थ आहे, सनच्या पुढे अर्थ फार छोटी आहे, बरोबर आहे? राईट? आता ज्यावेळेस अर्थ फिरायली तर ॲक्च्युली व्हेलॉसिटीचं डायरेक्शन असं असलं पाहिजे, याला टँजेन्शियल, बरोबर आहे? पण याचं डायरेक्शन कोणीतरी याला इकडे दाबून, राईट, किंवा इकडे फोर्स लावून कोणीतरी याचं डायरेक्शन इकडे चेंज करत आहे, बरोबर आहे का? मग कोण आहे तो? तर तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सन आणि अर्थच्या केसमध्ये किंवा सन आणि प्लॅनेटच्या केसमध्ये जे सर्क्युलर मोशन होत आहे, त्या सर्क्युलर मोशनसाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिस्पॉन्सिबल आहे, बरोबर आहे? आणि मग इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ॲज सेंट्रिपेटल फोर्स. बघा, सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काही नवीन फोर्स आला नाही, जुनाच फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. राईट? पण तो काय करतोय? मोशनचं, अर्थच्या व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन चेंज करतोय, अर्थच्या व्हेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज करतोय. म्हणजे जो फोर्स व्हेलॉसिटीचं, बॉडीच्या व्हेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज करून त्याला सर्क्युलर ट्रॅकमध्ये किंवा सर्क्युलर मोशन करायला लावतो, त्या फोर्सला म्हणायचं सेंट्रिपेटल फोर्स. तो कोणता असू शकतो? जसं या केसमध्ये इथं काय आहे, तो
ग्रॅव्हिटेशनल फोर्स. राईट. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ रिअल फोर्स. म्हणून आपण म्हणलं सेंट्रिपेटल फोर्स इज अ रिअल फोर्स. राईट. आता फोर्स आहे, बरोबर आहे का, आणि फोर्स असल्यामुळं राईट त्या फोर्सचं युनिट आणि डायमेन्शन तर आपल्याला नॉर्मल फोर्स सारखंच असणार आहे. कोणताही फोर्स असू द्या. तर युनिट काय आलं एसआय युनिट याचं न्यूटन, सीजीएस युनिट डायमेन्शन. राईट. तर छोटे छोटे पॉईंट्स आहेत तुम्हाला लक्षात येत आहेत. ओके. तर एसआय युनिट, सीजीएस युनिट आणि डायमेन्शन ऑफ सेंट्रीपेटल फोर्स. राईट. तर एसआय युनिट न्यूटन, हे डायन आणि हे L1 M1 T-2. ओके. आता हा सेंट्रिपेटल फोर्स जो आहे याचे फॉर्म्युले बघूया आपण. फॉर्म्युलेज ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. ओके. तर फॉर्म्युले कोणकोणते पाहूया आपण. राईट. तर फॉर्म्युले ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. बाळांनो, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. बरोबर आहे. न्यूटनच्या लॉनुसार, राईट, न्यूटनच्या लॉनुसार फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सो सेंट्रिपेटल फोर्स आपण याला सीपी म्हणूया. FCP म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू मास इंटू सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. बरोबर का. सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन कळतंय काय. ॲक्सेलरेशन सेंट्रिपेटल. आता आपल्या ॲक्सेलरेशन जो आहे सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन त्याची आपल्या स्केलर आणि वेक्टर फॉर्ममध्ये तीन फॉर्म्युले माहिती आहेत. बरोबर आहे का, जे की आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. राईट. तर ते तुम्ही लास्ट लेक्चर सुद्धा पहा कृपया. त्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट जास्त क्लिअर होत राहतील. ओके. तर आपल्याला माहिती आहे आता सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनचे 3 फॉर्म्युले काय आहेत. तर ॲक्सेलरेशन सेंट्रिपेटल ते 3 आहेत. राईट. VR ओमेगा स्क्वेअर, वेर R इज द रेडियस, ओमेगा इज द अँग्युलर वेलॉसिटी, V ओमेगा आणि V स्क्वेअर अपॉन R. राईट. इथं जर ॲक्सेलरेशनचे हे फॉर्म्युले आपण ठेवले तसे आपल्याला सेंट्रिपेटल फोर्सचे स्केलार फॉर्ममधले 3 फॉर्म्युले भेटतात. तर आपण बघूया सेंट्रिपेटल फोर्सचे स्केलार फॉर्ममध्ये. स्केलार फॉर्ममध्ये FCP इज इक्वल टू एमला एम तसंच राहील, MR ओमेगा स्क्वेअर पहिला फॉर्म्युला झाला तुमचा. राईट. दुसरा FCP दुसरा फॉर्म्युला काय येईल, MV ओमेगा, मास जसं तसं ठेवलं आपण, मास जसं तसं ठेवलं, हा दुसरा फॉर्म्युला झाला. आणि तिसरा फॉर्म्युला FCP इज इक्वल टू MV स्क्वेअर अपॉन R, हे ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू हे ठेवली आपण, तर हे तिसरा फॉर्म्युला होईल. राईट. वेक्टर फॉर्ममध्ये पाहूया आपण. वेक्टर फॉर्ममध्ये बरोबर आहे का. तर अगोदर आपण इथं लिहूया ॲक्सेलरेशनचे वेक्टर फॉर्ममध्ये फॉर्म्युले. सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. राईट. AR बार म्हणतो आपण त्याला, रॅडियल ॲक्सेलरेशन. राईट. तर काय काय आहे, -R ओमेगा स्क्वेअर, मायनस काढलं आपण, R बार लिहावं लागलं आपल्याला. रेडियस वेक्टरच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. बघा सर्क्युलर मोशन करत असताना रेडियस वेक्टर अवे फ्रॉम सेंटर असतं आणि सेंट्रिपेटल फोर्स किंवा सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन टुवर्ड्स सेंटर असतं, आणि त्यामुळे इथं अपोजिट डायरेक्शन आहे म्हणून मायनस साईन आलेलं आहे. राईट. दुसरा फॉर्म्युला काय, AR बार इज इक्वल टू, राईट, जर ह्याला क्रॉस प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये केलं तर ओमेगा बार क्रॉस V बार येते. राईट. आणि तिसरं AR बार इज इक्वल टू मायनस V स्क्वेअर अपॉन R इंटू R कॅप. R कॅप काय आहे, युनिट वेक्टर अलॉंग द रेडियस. राईट. किंवा R बारच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर AR बार होतं इथं मायनस V स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर इंटू R बार. राईट. ते तुमचे सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनचे फॉर्म्युले हे फक्त इथं ठेवायचं आहे आपल्याला. राईट. आणि आपल्याला सेंट्रिपेटल फोर्सचे वेक्टर फॉर्ममधले फॉर्म्युले लिहून घ्यायचे आहेत. राईट. सो FCP बार इज इक्वल टू मायनस M ओमेगा स्क्वेअर R बार. पहिला फॉर्म्युला बघा, हे बघा, M ह्याचं R ओमेगा स्क्वेअर होतं पण मी R बाजूला लिहिलं इथं बार असल्यामुळं. राईट. हे पहिला फॉर्म्युला. दुसरा FCP बार इज इक्वल टू, एक बार चेक करा, ओमेगा बार क्रॉस V बार इज इक्वल टू A बार. बरोबर आहे. राईट. तर FCP इज इक्वल टू M इन ब्रॅकेट ओमेगा बार क्रॉस V बार. हे उलटं होणार नाही, तुम्हाला सांगितलं होतं मी. राईट. आणि तिसरं होईल FCP बार इज इक्वल टू काय होईल, FCP बार इक्वल टू मायनस MV स्क्वेअर अपॉन R इंटू R कॅप. राईट. आणि चौथा फॉर्म आहे बघा, सर्वांचं मिनिंग एकच आहे, फक्त वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणत्या एक्झाममध्ये विचारलं तर तुम्हाला लक्षात यावं म्हणून हे सगळे फॉर्म्युले सांगत आहे. राईट. मी तुम्हाला सांगितलं होतं अतिशय डिटेलमध्ये घेईल मी तुम्हाला. राईट. तर प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होत आहे. फक्त आपण काय करतोय, सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनचे फॉर्म्युले इथं ठेवत आहोत. राईट. तर सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनचे वेगवेगळे फॉर्म्युले घेतले आहेत आपण, आणखी डिटेलमध्ये फॉर्म्युले घेणार आहोत आपण.
राईट. यानंतर आपण बघूया एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिपिटल राईट फोर्स. एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तर एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स बघायचे आपल्याला. बाळांनो, आता एक्झाम्पलमध्ये पहिलं एक्झाम्पल तुम्हाला घेतलेलं आहे मी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट एज सेंट्रिपिटल फोर्स. राईट. तर बघूया आपण पहिल्या केसमध्ये अर्थ रिव्हॉल्व अराउंड सन. अर्थ रिव्हॉल्व अराउंड सन. राईट. अर्थ रिव्हॉल्व अराउंड सन या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्सचं काम कोण करते, तिथं सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात घ्या, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. फुल फॉर्म लिहा, तुम्ही कधी चुकीचं समजून घेताल. राईट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. राईट. फुल फॉर्म लिहूया आपण, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशन चॅप्टर तुम्हाला झालेलं असेल, राईट, तर तुम्हाला फॉर्म्युला येईल आणि त्याच्यावर आपण इक्वेशन काढू शकतो. राईट. तर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला येतो mv²/r, जो की आत्ताच पाहिला आपण. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला होतो g सन अर्थ. इथं अर्थ घ्यावं लागेल आपल्याला, अर्थ, कारण अर्थवर लागायला आहे, डिवायडेड बाय राईट डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थचा स्क्वेअर. राईट. मग इथे कॅन्सल होते, बाकीचे इक्वेशन तयार होतात, जे की आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये पाहतो. राईट. ह्याच्यावर आपल्याला ही जी व्ही आहे, ही व्ही काय असते, क्रिटिकल व्हेलॉसिटी किंवा ऑर्बिटल व्हेलॉसिटीचं इक्वेशन याच्यावर आपल्याला भेटते. राईट. म्हणजे लक्षात घ्या, सेंट्रिपिटल फोर्स सुरुवात होतो सर्क्युलर मोशनमध्ये, पण शेवट राईट तो फिजिक्सचा शेवट कोणच निघतो, तिला मॉडर्न फिजिक्समध्ये ॲटम मॉलिक्युल न्यूक्लियामध्ये सुद्धा तो कामाला येतो. राईट. पुन्हा तो तुम्हाला मॅग्नेटिझममध्ये सुद्धा कामाला येतो, इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा कामाला येतो. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचे कन्सेप्ट खूप जास्त चॅप्टरमध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा फोर्स आहे, लक्षात घ्या. राईट. सिमिलरली बघा, सुरुवातीचे जे चॅप्टर्स असतात, 11वीचे बेसिक चॅप्टर आहेत, राईट, मेकॅनिक्सचे जे बेसिक आहे, वेलॉसिटी, स्पीड, ॲक्सलरेशन, हे सगळीकडे पुढे चालत जातं आहे. आणि त्यामुळे असंच आहे, फिजिक्स कसं आहे, एकावर डिपेंड दुसरं आहे. राईट. आणि त्यामुळे तुम्ही सिरियलमध्ये लेक्चर पाहणं गरजेचं आहे. एकावर डिपेंड दुसरं लेक्चर जे आहे ते अगोदरचे बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे. कळते का? तर हे इक्वेशन आपण वापरणार आहोत, राईट, क्रिटिकल व्हेलॉसिटी काढण्यासाठी ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये. ओके, दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण इथं. राईट. अ रोप आहे की नाही, अ स्टोन लिहा आपण, अ स्टोन टाईड टू अ रोप अँड व्हील्ड इन हॉरिझॉन्टल सर्कल. राईट. आपण काय केलं, आता माझ्याकडे रोप तर नाहीये, राईट, माझ्याकडे तर चार्जर आहे बघा. ओके, तर आपण काय केलं, एक दगड बांधला असा आणि ह्याला असं हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरविलं. राईट. तर या केसमध्ये हा जो बॉब आहे किंवा हा जो स्टोन आहे, हा स्टोन सर्कलमध्ये का फिरत आहे, कारण त्याला स्ट्रिंग आपल्याकडे वळत आहे. आणि कोणत्या फोर्सनं वळत आहे, कोणत्या फोर्सनं वळत आहे, टेन्शन नावाच्या फोर्सनं वळत आहे. कारण स्ट्रिंगमध्ये कोणता फोर्स असतो, टेन्शनमध्ये. तर इथं जे सेंट्रिपेटल फोर्स आहे तो कोण देत आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन घ्यायचं नाही बघा, टेन्शन द्यायचं, लक्षात घ्या. राईट. तर टेन्शन इन द स्ट्रिंग, तर इथं फॉर्म्युला येईल तुमचा mv²/r इज इक्वल टू टेन्शन. जर तुम्हाला व्ही काढायचा असेल तर हा फॉर्म्युला घ्या. जर तुम्हाला ओमेगा काढायचा असेल, ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी काढायचा असेल, तर mr²/r. एक मिनिट, mr²² घ्यावं लागेल तुम्हाला. राईट, सॉरी, mr² इज इक्वल टू टेन्शन. राईट. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सुद्धा आपण या लेक्चरच्या शेवटी घेणार आहोत. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल काय आलं, तिसरं एक्झाम्पल घेऊया आपण. आता मॉडर्न फिजिक्समध्ये जाऊया आपण. तुम्हाला सांगितलं मी की सर्क्युलर मोशन मधला जो सेंट्रिपिटल फोर्सचा कन्सेप्ट आहे तो इथं स्टॉप होत नाही, लक्षात घ्या. राईट. खूप वाईड ॲप्लिकेशन्स आहेत त्याचे. आता आपण मॉडर्न फिजिक्समध्ये जाऊया आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये जाऊया. आपल्याला माहित आहे सेंटरला काय असते ॲटमच्या मध्ये, न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या भोवती कोण फिरायले, गलगल गलगल गलगल, कोण फिरायले, राईट, इलेक्ट्रॉन्स. आणि कोणी सांगितलं आपल्याला, कोणी बोर केलं होतं, बोर साहेबांनी आपल्याला बोर केलं होतं. त्यांनी सांगितलं की सेंट्रिपिटल फोर्स, राईट नाही, सो इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. सर्क्युलर ऑर्बिट. आता ऑर्बिट सर्क्युलर आहेत का नाही त्याच्या डिस्कशनमध्ये आपण जाणार नाहीत, बरोबर आहे का. बोर्स थिअरीनुसार असं आहे. अगोदर रुदरफोर्ड साहेबांनी सांगितलं, नंतर बोर्स साहेबांनी सांगितलं, बरोबर आहे. चला, तर या केसमध्ये सेंट्रिपेटल फोर्स कोण देणार आहे, कारण इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन करत आहे बघा. जिथं सर्क्युलर मोशन आला तिथं सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन आलं म्हणजे आलं. हे तुमच्या डोक्यात सगळ्यात पहिलं आलं पाहिजे की सर्क्युलर मोशन आहे ना, सेंट्रिपेटल फोर्स घ्या, सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन घ्या. राईट. गरज असेल तर कुठेही घेऊ नका. राईट. चला, तर सेंट्रिपेटल फोर्स कोण आहे इथं, तिथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स घेणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स.
बिटवीन इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस. तर बघा लक्षात घ्या, न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे आणि या दोघांमध्ये काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि तेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन सेंटीमीटर फोर्स म्हणून काम करणार आहे. राईट. तर मग इथं इक्वेशन काय होतं तुमचं, mv²/r. आता इलेक्ट्रोस्टॅटिक तुम्हाला झाले नसेल, तुम्हाला इक्वेशन माहिती नसेल तर समजणार नाही, काय हरकत नाही, ते चॅप्टर आल्यानंतर तुम्हाला समजेल. इथं इक्वेशन येते बघा 1/4πε0 e², किंवा याला आपण असे लिहू शकतो Q1 Q2 चार्ज ऑन न्यूक्लियस चार्ज ऑन इलेक्ट्रॉन अपॉन r². Q चार्ज आहे, N म्हणजे न्यूक्लियसवरचा, Q चार्ज आहे इलेक्ट्रॉनवरचा, राईट, अपॉन r². तर हे इक्वेशन आपण वापरणार आहोत. राईट. बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये तुम्ही पाहू शकता, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आहे आणि फिजिक्समध्ये सुद्धा आहे. केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये आहे आणि फिजिक्समध्ये ॲटम्स मॉलिक्यूल न्यूक्लियाय किंवा न्यूक्लिया चॅप्टरमध्ये किंवा ॲटम्स चॅप्टरमध्ये तुम्हाला भेटेल. ओके. त्यानंतर आणखी वाईड व्हरायटी ऑफ ॲप्लिकेशन किंवा एक्झाम्पल्स आपल्याला सेंट्रिपेटल फोर्सचे देता येतील. बघा इथं काय काय आलं आहे, कोणतरी एक फोर्स, कोणतरी एक वेगळाच फोर्स आहे, तो काय असा नवीन फोर्स नाही. सेंट्रिपेटल फोर्स हा नवीन फोर्स नाही. सगळ्यात पहिले समजून घ्या, कोणताही फोर्स जो की पार्टिकलला सर्क्युलर ट्रॅकमध्ये मूव्ह करण्यासाठी लागत आहे सेंटरकडे, त्या फोर्सला सेंट्रिपेटल फोर्स असं आपण नाव देऊन टाकलं. कळलं का, सेंट्रिपेटल फोर्स असं नाव देऊन टाकलं. ओके. समजा आता हे एक्झाम्पल तुम्हाला समजेल का नाही माहीत नाही, कारण तुमचं मॅग्नेटिझम चॅप्टर झालेलं आहे का नाही, की जर तुमचं मॅग्नेटिझम पार्ट तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्हाला हे एक्झाम्पल लक्षात येईल. आपण चौथं एक्झाम्पल चालू आहे बघा हे. राईट. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे समजा, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अशी दर्शवतो आपण समजा. राईट. तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, इथं नॉर्थ पोल आहे, इथं साऊथ पोल आहे. राईट. बी बारनं दर्शवतो आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आणि त्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा चार्ज जात आहे, एक चार्ज व्ही व्हेलॉसिटीनं जात आहे. राईट. तर त्यावेळेस तो काय करेल, तो सरळ जाणार नाही, त्याच्यावर एक फोर्स लागेल जेणेकरून की तो सर्क्युलर ट्रॅकमध्ये मोशन करेल. राईट. हे तुम्हाला लक्षात येईल केव्हा, हे तुम्हाला लक्षात येईल मॅग्नेटिझम चॅप्टरमध्ये. ठीक आहे. तर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्डमध्ये एक चार्ज मोशनमध्ये असेल, रेस्टमध्ये असल्यावर नाही, लक्षात घ्या, रेस्टमध्ये असल्यावर नाही, मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये एक चार्ज मोशनमध्ये असेल तर तो सर्क्युलर ट्रॅक घेतो आणि त्यावर सेंट्रिपेटल फोर्स काय कोण काम करतं, सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू, त्याला आपण मॅग्नेटिक फोर्स म्हणूया किंवा काही ठिकाणी याला लॉरेन्झ फोर्स सुद्धा म्हणलेला आहे. राईट. सायंटिस्टच्या नावानं. राईट. आणि हे सेंट्रिपेटल फोर्स इथं काय असतं, QVB. Q म्हणजे चार्ज, V म्हणजे त्याची व्हेलॉसिटी आणि B म्हणजे मॅग्नेटिक फील्डची किंवा मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो आपण त्याला, त्याचं मॅग्नेट्यूड. राईट. किंवा आपण इक्वेशन ठेवतो mv²/r इज इक्वल टू QVB आणि याच्यावर मग आपण R काढू शकतो, व्हेलॉसिटी काढू शकतो, वेगवेगळे इक्वेशन काढू शकतो. राईट. सायक्लोट्रॉन नावाच्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला हे येणार आहे पुढे. ठीक आहे. असे वाईड व्हरायटी ऑफ ॲप्लिकेशन आपल्याला सेंट्रिपेटल फोर्सचे बघायला भेटतात. लक्षात, वाईड व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स आणि वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये आपण यांचा वापर करणार आहोत. राईट. ह्याच्यावर आपण शेवटी प्रॉब्लेमसुद्धा बघणार आहोत. लक्षात का. तर सेंट्रिपेटल फोर्सचा कन्सेप्ट तुम्हाला कळाला असेल. आता वेगवेगळ्या फॉर्म्युला आपण सेंट्रिपेटल फोर्सचे आणखी वाईड व्हरायटीमध्ये कसे फॉर्म्युले येऊ शकतात ते आपण पाहणार आहोत. आता आपण सेंट्रिपेटल फोर्सचे वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी टर्ममध्ये फॉर्म्युले पाहणार आहोत. राईट. सगळ्यात पहिला आपण 3 फॉर्म्युले लिहून घेऊया आपण. सेंट्रिपेटल फोर्स FCP इज इक्वल टू mv²/r. दुसरा आहे FCP इज इक्वल टू mr⍵². आणि तिसरा आहे FCP इज इक्वल टू mv⍵. लक्षात घ्या, हे 3-3चे जे सिरीजचे फॉर्म्युले आहेत, 3-3 जे फॉर्म्युले आहेत यांचा बंच तुम्हाला वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये भेटणार आहे, कॅपॅसिटीमध्ये भेटणार आहे. वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये 3-3 फॉर्म्युले, त्यापैकी कोणता एक पार्ट केला की दुसरे 2 तुम्हाला डिराईव्ह करता येत असतात. ओके. चला मग आता बघूया आपण इन टर्म्स ऑफ राईट फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड. ओके. टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये. तर आपल्याला माहिती आहे या केसमध्ये आपल्याला ओमेगा आहे, इथं पण आहे पण इथं व्ही पण आहे. राईट. तर ओमेगा आहे, तिथं आपण ओमेगाची किंमत टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये ठेवू शकतो. तर इक्वेशन होईल आपलं बघा FCP इज इक्वल टू mr⍵². सगळ्याला माहिती असेल ओमेगा इज इक्वल टू 2πn आहे. राईट. सो FCP काय होईल लक्षात घ्या, mr 2πn². बाणाचा स्क्वेअर करा, ह्या 2चा स्क्वेअर 4 π² mr n². ते जरा तुमचा सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड घेतलं तर तुम्हाला माहिती आहे n² इज इक्वल टू 1/t². इथं ठेवलं तर फॉर्म्युला होईल तुमचा FCP इज इक्वल टू 4π² राहिले ते आपलं, सॉरी इथं स्क्वेअर पाहिजे होतं, 4π². हे स्क्वेअर बरोबर, हे स्क्वेअर आहे. राईट. mr 4π² mr n², हे 4π² mr/t². ते होईल तुमचं टाइम पिरियडच्या केसमध्ये.
ओके. नेक्स्ट आपण घेऊ शकतो लिनियर मोमेंटमच्या केसमध्ये. लिनियर मोमेंटम लक्षात आलं सगळ्याला. लिनियर मोमेंटमच्या केसमध्ये आता लिनियर मोमेंटम सगळ्याला माहिती असेल P इक्वल टू एम व्ही असते. राईट. P इक्वल टू एम व्ही आणि आपल्याकडे FCP आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके. मग याच्यामध्ये आपण एक व्ही बाजूला काढून घेऊया. ह्याला असं लिहू शकतो आपण एम व्ही इंटू व्ही अपॉन आर. सगळा कळते. आणि या एम व्हीला आपण काय लिहू शकतो P लिहू शकतो. तर FCP हे पी व्ही अपॉन आर. तर हे झालं तुमचं लिनियर मोमेंटमच्या केसमध्ये. राईट. किंवा तुम्हाला व्हेलॉसिटी दिलं नाही, मास दिलं आहे. राईट. त्या केसमध्ये आपण याला परत लिहू शकतो की FCP इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मासनं मल्टिप्लायने डिवाइड करूया म्हणजे इंटू एम डिवायडेड बाय एम. एकाच संख्येनं जर मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर काही फरक पडत नाही. लक्षात घ्या. तर हे एम इथं वापरूया आपण. एम व्ही ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एम आर. हे एम व्ही काय P स्क्वेअर अपॉन एम आर. तर बघा सेंट्रिपेटल फोर्स इन टर्म्स ऑफ लिनियर मोमेंटमचे. राईट. तर हे दोन फॉर्म्युले इथं येतील. कळते की सगळ्याला. राईट. नेक्स्ट आपण बघू शकतो अँग्युलर मोमेंटमच्या केसमध्ये. अँग्युलर मोमेंटमच्या केसमध्ये. राईट. तर अँग्युलर मोमेंटम कन्सेप्ट तुम्हाला झालं नसेल तर काय टेन्शन नाही. ज्यावेळेस झालं त्यावेळेस लक्षात येईल तुम्हाला. राईट. एल इज इक्वल टू पी आर असतं. सॉरी, एल इज इक्वल टू लिनियर मोमेंटम इंटू डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. किंवा ह्यालाच आपण असं म्हणू शकतो एम व्ही आर. एलची किंमत असते एम व्ही आर. लक्षात आहे का. राईट. मग याला आपण ह्याच्या केसमध्ये करूया. सो आपल्याला माहिती आहे सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. ह्याला मी असं लिहू शकतो बघा एम आर ओमेगा इंटू ओमेगा. ओमेगा स्क्वेअरला मी दोन वेळेस लिहू शकतो. बरोबर आहे. चला एम आर ओमेगा व्ही इज इक्वल टू आर ओमेगा आहे. तो ओमेगा इज इक्वल टू काय व्ही अपॉन आर. व्ही अपॉन आर इंटू ओमेगा. पण हे बघा एम व्ही आर झालं. हे ते झालं एल ओमेगा अपॉन आर. तर अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण याला कन्वर्ट करू शकतो. राईट. हे अँग्युलर मोमेंटमच्या केसमध्ये. आपण याला कायनेटिक एनर्जीच्या केसमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. कायनेटिक एनर्जी. राईट. हे तुम्हाला कामाला येतील फॉर्म्युला लक्षात घ्या. हे तुम्हाला पुढे कामाला येतील. तर आपल्याला माहिती असते कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. तुम्हाला लक्षात आलं एम व्ही स्क्वेअर ऑलरेडी आहे. राईट. तर बघा FCP येईल तुमचं हाफ एम व्ही स्क्वेअर. सॉरी FCP आलं तुमचं एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता इथं एम व्ही स्क्वेअर ऑलरेडी आहे. आपल्याला फक्त हाफ आणायचं आहे म्हणजे 2 न मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. राईट. सो इंटू 2 डिवाइड बाय 2. कळतं सगळ्यांना. तर हे झालं तुमचं कायनेटिक एनर्जी. सो 2 कायनेटिक एनर्जी अपॉन आर. FCPचा कायनेटिक एनर्जीचा फॉर्ममध्ये फॉर्म्युला झाला. राईट. तर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्सचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. राईट. सेंट्रिपेटल फोर्स अनेक ठिकाणी येतो. अनेक ठिकाणी. आता बघा लक्षात घ्या कोनिकल पेंडुलममध्ये सेंट्रिपेटल फोर्सचं काम येणार आहे आपल्याला. राईट. पण ते इथं मी जास्त डिस्कस करणार नाही कारण त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनणार आहे. राईट. त्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स तुम्हाला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये कामाला येणार आहे. त्यानंतर टर्न ज्यावेळेस रोडवर टर्न घेतो आपण चाहे तर बँकडे कर्वड रोड असू किंवा हॉरिझॉन्टल कर्वड रोड असू त्या केसमध्ये कामाला येणार आहे. राईट. त्याच्यावर सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. लक्षात द्या का तुम्हाला. नाही तर ते सुद्धा आपण इथे इन्क्लूड केलं तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. ऑलरेडी जवळपास 30-35 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. आता आपल्याला सेंट्रिफ्युगल फोर्सचा कन्सेप्ट डिस्कस करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आधारित सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सवर आधारित प्रॉब्लेम सुद्धा घ्यायचे आहेत. तर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके. तर आता आपण सेंट्रिफ्युगल फोर्सबद्दल जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले आपण शब्दाची फोड करूया. राईट. सेंट्री म्हणजे सेंटर. अगेन सेंट्री म्हणजे काय सेंटर आणि फ्युगल म्हणजे अवे. राईट. किंवा रिपेलिंग. राईट. सो सेंट्रिफ्युगल मीन्स अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे लक्षात घ्या आता एक पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशन करत आहे. कळते का. एक पार्टिकल सर्क्युलर मोशन करत आहे आणि तो सर्क्युलर मोशन करावं म्हणून त्याच्या सेंटरकडे जो फोर्स लागतो त्याला आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हणलं. सेंटरकडे पेटल म्हणजे टुवर्ड्स. राईट. पण तो ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असतो त्याला असं वाटतंय की मला बाहेर सुद्धा एक फोर्स लागत आहे म्हणजे अवे फ्रॉम सेंटर एक फोर्स लागत आहे आणि त्या फोर्सला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो कारण तो अवे फ्रॉम सेंटर लागत आहे. लक्षात आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. आता ॲक्च्युली सेंट्रिफ्युगल फोर्स लागतो का. तर ॲक्च्युली सेंट्रिफ्युगल फोर्स लागत नाही. लक्षात घ्या सेंट्रिफ्युगल फोर्स इज नॉट अ रिअल फोर्स. इट इज अ सुडो फोर्स. इट इज अ सुडो फोर्स. राईट. हा सुडो फोर्स आहे. हा रिअल फोर्स नाही. राईट. किंवा मी तुम्हाला असं म्हणलं की सेंट्रिफ्युगल फोर्स हे तुम्ही नाही शिकलं तरी चालेल.
राईट. कारण सगळे कन्सेप्ट आपण सेंट्रिपिटल फोर्सनी सॉल्व्ह करू शकतो, पण सेंट्रिपिटल फोर्स केल्यानंतर आपल्याला ते फील व्हायला, इमॅजिन व्हायला सोपं जातं. लक्षात का? कारण फिजिक्समध्ये फिलिंग होत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना, तर ते फील व्हायला आणि आपल्याला प्रॉब्लेम सोपे करायला सोपं जातं. म्हणून सेंट्रिफ्युगल फोर्स आपल्याला शिकायचा आहे. बरोबर आहे का? तर समजून घ्या आता की सेंट्रिफ्युगल फोर्स इज नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स. बघा तुम्ही मग तसं असं कसं काय, मग वेगवेगळे नाव काय दिले, राईट. पण पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, फ्रेम ऑफ रेफरन्स वेगळी आहे. लक्षात घ्या, नवीन शब्द काढला मी तुम्हाला, जो की ऑलरेडी शिकवलेला आहे, तुम्ही मेकॅनिक्समध्ये शिकला असेल, फ्रेम ऑफ रेफरन्स. सो फ्रॉम वेअर यू आर सीइंग, इट इज डिपेंड ऑन फ्रॉम वेअर यू आर सीइंग. तुम्ही कुठून पाहत आहात त्याच्यावर हे डिपेंड आहे. लक्षात आहे का? आता इमॅजिन करा तुम्ही एका कारमध्ये आहे, असं सर्क्युलर ट्रॅक आहे, राईट. तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही कारमध्ये आहात. ओके, सर्क्युलर ट्रॅकमध्ये इथं कार आहे समजा अशी. सो इट इज गोईंग इन दिस वे. ओके, तर ही कार आहे. ओके, इट इज मुव्हिंग इन दिस वे, राईट. जर कार असा टर्न घेतला तर पॅसेंजर आहेत, जे पॅसेंजर आहेत त्यांना बाहेरच्या डायरेक्शनला म्हणजे टर्नच्या अपोजिट डायरेक्शनला फोर्स लागल्यासारखं वाटतं, ते तिकडे झुकतात, राईट. तिथं ॲक्च्युली कोणी फोर्स लावायला का त्यांना इकडे कोणी वडायले का? नाही, कोणी वडत नाही. तर इथे तिकडे का झुकतात? कारण त्यांच्या इनर्शियामुळं, त्याच्या बॉडीच्या इनर्शियामुळं, आणि तोच फोर्स आहे सेंट्रिफ्युगल फोर्स, राईट. सो सेंट्रिफ्युगल फोर्स इट इज अ सुडो फोर्स. डिफाईन करू आपण याला. इट इज अ सुडो फोर्स or we can say it is an imaginary force, right, which is acting on body performing circular motion. Pseudo or imaginary force acting on a body performing circular motion, and which is along the radius and away from center of circle. लक्षात घ्यायचं, उलट व्हायला बघा. सेंट्रिपिटलमध्ये आपण म्हणलं तर टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, इथं म्हणलं आपण अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. COC म्हणजे सेंटर ऑफ सर्कल. तर अशा फोर्सला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो, राईट. परत समजून घ्या, सेंट्रिफ्युगल फोर्स हा फक्त पाहण्याचा दृष्टिकोन आहे. इट इज डिपेंड ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स, राईट. आता फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय? फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे तुम्हाला माहित नसेल तर 2 मिनिटांमध्ये सांगतो. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे इट इज अ 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट ॲक्सेस सिस्टीम विथ रेफरन्स टू विच द पोझिशन ऑर मोशन ऑफ द ऑब्जेक्ट इज स्टडीड. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सोप्यामध्ये सांगतो तुम्हाला. बघा, मी म्हणलं की माझं घर 2 किलोमीटर दूर आहे, पण कुठून, राईट. त्यासाठी आपण एक फिक्स्ड पॉईंट घेतो, त्याला आपण ओरिजिन म्हणतो, राईट. तसं 2 डायमेन्शनमध्ये ही असं आपण प्लेनर सिस्टीम घेतो, तर ही कोऑर्डिनेट ॲक्सेस सिस्टीम आहे. तशी 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट ॲक्सेस सिस्टीम ज्याच्यामध्ये आपण मोशन अभ्यास करतो, ज्याला की इथं ह्या एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिस हे ओरिजिन म्हणून आपण अभ्यास करतो, तशा सिस्टीमला आपण म्हणतो फ्रेम ऑफ रेफरन्स, राईट. सगळे डिस्टन्स आपण ओरिजिनपासून घेत असतो. ओके, आता जर ऑब्जेक्ट स्वतःच ॲक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे, तर फ्रेम ऑफ रेफरन्स 2 प्रकारचे आहेत. अगोदर समजून घेऊ आपण. फ्रेम ऑफ रेफरन्सबद्दल 2 मिनिटांमध्ये लिहून घेऊ आपण. फ्रेम ऑफ रेफरन्स 2 प्रकारचे आहेत. फ्रेम ऑफ रेफरन्स 2 प्रकारचे आहेत. एक इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि दुसरी नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, राईट. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सो इट इज ॲट रेस्ट किंवा इट इज मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. अशी फ्रेम ऑफ रेफरन्स जी की रेस्टला आहे किंवा कॉन्स्टंट वेलॉसिटीमध्ये मूव्ह होते, त्याला आपण म्हणतो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, म्हणजे स्वतः फ्रेम ऑफ रेफरन्स बरं का, राईट. आणि अशी फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज ॲक्सेलरेटेड म्हणजे रिटार्डेड सुद्धा असू शकते. ॲक्सेलरेटेड किंवा रिटार्डेड असेल त्याला आपण म्हणतो नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. बघा समजून घ्या, अशी फ्रेम ऑफ रेफरन्स जी की रेस्टला आहे. समजा कार, आता तुम्ही कारमध्ये बसलेला आहात, तर तुमच्यासाठी फ्रेम ऑफ रेफरन्स काय? कार आहे, राईट. कार रेस्टला आहे तर तुमच्या कोणता फोर्स लागत नाही, कोणी वळल्यासारखं वाटते का? नाही. किंवा कार कॉन्स्टंट स्पीड जात आहे, राईट, तरी तुमचा कोणता फोर्स लागत नाही. पण कारला अचानक ब्रेक लावलं किंवा अचानक ॲक्सेलरेशन वाढवलं, राईट, तर त्यावेळेस तुम्हाला फोर्स लागतो. मग हे म्हणजे त्यावेळेस तुम्ही काय असता? ॲक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये असता. त्यावेळेस तुम्ही कुठे असता? ॲक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये. सो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आपल्याला कोणता फोर्स लागायला आहे असं वाटत नाही. पण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आपल्याला असं वाटतं, जेव्हा समजा
कार कॉन्स्टंट स्पीडने जात आहे आणि ड्रायव्हरनं अचानक ब्रेक मारला तर आपण पुढे पडतो, बरोबर आहे का? अचानक ब्रेक मारला की आपण पुढे पडतो. आपल्या पुढे कोणी ओढलं का? नाही ओढलं, पण आपली बॉडी जी आहे ते स्टेट ऑफ मोशनमध्ये आहे. ती म्हणते की मी मोशनमध्ये आहे तर मोशनमध्येच राहणार, म्हणजे इनर्शियामुळे ती बॉडी पुढे जाते, बरोबर आहे का? आणि त्या इनर्शियामुळे आपल्याला वाटतं की फोर्स पुढे लागलेला आहे, पण त्याला आपण एक्सप्लेन करण्यासाठी आपण सुडो फोर्स कन्सिडर करतो, राईट? ह्याला आपण न्यूटोनियन सुद्धा म्हणतो, न्यूटोनियन फ्रेम ऑफ रेफरन्स. कारण हे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करते, याला आपण नॉन न्यूटोनियन म्हणतो, नॉन न्यूटोनियन फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतो, कारण हे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करत नाही. ह्याला ओबे करण्यासाठी आपण एक इमॅजिनरी फोर्स म्हणतो, त्यालाच आपण सुडो फोर्स म्हणतो, त्यालाच काय म्हणतो? सुडो फोर्स. आणि असा सुडो फोर्स सर्क्युलर मोशनमध्ये असेल, कारण सर्क्युलर मोशन काय आहे? ॲक्सेलरेटेड मोशन आहे. पण केव्हा लागेल आपल्याला बघा, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण त्या सिस्टीममध्ये असू त्यावेळेस, ज्यावेळेस आपण कारमध्ये असू त्यावेळेस. एखादा बाहेरचा व्यक्ती जर कारला पाहत आहे तर त्याला सेंट्रीफ्युगल फोर्स इमॅजिन होणार नाही किंवा समजणार नाही. तुम्हाला त्या बॉडीमध्ये जावं लागेल. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही मेरी गो राऊंडमध्ये फिरले का? मेरी गो राऊंडमध्ये, राईट? तर मेरी गो राऊंडमध्ये काय असतं? एक सेंटर रॉड असते, त्याला हॉरिझॉन्टल रॉड असतात आणि त्याला खाली घोडा बांधलेला असतो बघा, त्याला व्हर्टिकल रॉडला, आणि त्याचं गोल गोल फिरते, त्या घोड्यावर बसतं. आता बसू नका, तो घोडा तुटून जाईल, मरून जाईल बिचारा, राईट? लहानपणी बसले असतील तुम्ही, राईट? तर ते जेव्हा गोल गोल फिरतंय तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी बाहेर पडत आहे, मी बाहेर. सगळ्यांनी हा अनुभव घेतला असेल, बरोबर आहे का? तर बाहेर का पडत आहे? कारण आपल्या इनर्शियामुळं. लक्षात येते? तर त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स, राईट? तर सेंट्रीफ्युगल फोर्स इज अ सुडो फोर्स विच इज ॲक्टिंग इन अ सर्क्युलर मोशन, राईट? ॲक्टिंग ऑन म्हणा पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. सुडो फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, राईट? विच इज ॲक्टिंग अलॉंग द रेडियस आहे, पण अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, त्याला आपण म्हणतो सुडो फोर्स, त्याला म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स, राईट? आणि याचे सगळे फॉर्म्युले कसे येणार? सेंट्रीपेटल फोर्स सारखेच येणार, फक्त मायनस साईन येणार नाही वेक्टर फॉर्ममध्ये. तर वेक्टर फॉर्ममध्ये जे आपण इथं वेक्टर फॉर्ममध्ये फॉर्म्युला लिहिलं बघा, थोडं रिवाइंड करा आणि पहा तुम्ही, तर त्या फॉर्म्युला फक्त मायनस येणार नाही, कारण रेडियस वेक्टरचं डायरेक्शन आणि सुडो फोर्सचं किंवा सेंट्रीफ्युगल फोर्सचं डायरेक्शन सेम आहे, राईट? ते मायनस साईन येणार नाही. बाकी मॅग्निट्यूडमध्ये याचे फॉर्म्युला तेच येणार. तो FCF म्हणूया आपण याला, हे mv²/r इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर आणि mv ओमेगा, ते फॉर्म्युले सेमच येणार. म्हणजे आपण सेम कन्सेप्ट वापरून आपण कळलं का? सेम कन्सेप्ट आपण सेंट्रीफ्युगल फोर्सनी करू शकतो आणि सेंट्रीपेटल फोर्सनी करू शकतो, लक्षात घ्या. कळते का? राईट? आणि त्यामुळं सेंट्रीफ्युगल फोर्सचं एवढं इथं इम्पॉर्टन्स नाही, पण काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला ते इमॅजिन होण्यासाठी लक्षात यायला पाहिजे. ओके, सेंट्रीफ्युगल फोर्सचे काही ॲप्लिकेशन्स पाहूया आपण, बघा लक्षात घ्या. ॲप्लिकेशन्स ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. तर सेंट्रीफ्युगल फोर्सच्या मदतीने आपण काही मशीन्स बनवलेले आहेत, काही मशीन्स, राईट? त्या मशीन्स कोणकोणत्या आहेत? सगळ्यात पहिली मशीन आहे बघा, ड्रायर, राईट? इन वॉशिंग मशीन. इथं आपण मोडून लिहूया, ड्रायर इन वॉशिंग मशीन, इन वॉशिंग मशीन. बाळांनो, वॉशिंग मशीन तुम्ही बघितली असेल. वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवण्यासाठी, कपडे ड्राय करण्यासाठी एक परफोरेटेड बास्केट असते. परफोरेटेड म्हणजे काय? सच्छिद्र. परफोरेटेडला मराठीमध्ये काय म्हणतात? सच्छिद्र. तर अशी एक बास्केट असते, राईट? अशी एक बास्केट असते आणि ह्याला असे छिद्र असतात, छिद्र, राईट? ह्याच्यामध्ये कपडे टाकायचे, ओले कपडे, मग असं गोल गोल फिरते, राईट? खूप फास्ट स्पीडनं पडतंय. ते फिरलं की जे वॉटर ड्रॉपलेट्स आहेत त्याच्यावर सेंट्रीफ्युगल फोर्स लागतो आणि ते अवे फ्रॉम सेंटर जातात, म्हणजे ह्या छिद्रामधून बाहेर पाणी निघून जाते आणि कपडे ड्राय होतात. 2 मिनिटामध्ये कपडे ड्राय होतात बघा, राईट? ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन असेल, त्यांनी पाहिलं असेल, त्यांना लक्षात असेल. ज्यांनी नाही पाहिलं त्यांनी कृपया वॉशिंग मशीन दुसऱ्याच्या घरी जाऊन पहा, राईट? किंवा दुकानामध्ये घ्यायला जायचं, त्यांना म्हणायचं मला घ्यायचं आहे आणि कोणतं पिशवी आहे ते बघायचं आणि मग पुन्हा आपापलं जायचं निघून, राईट? चला, तर ड्रायर इन वॉशिंग मशीन किंवा सेंट्रीफ्यूज मशीन आहे. दुसरं जसं ॲप्लिकेशन आहे बघा, सेंट्रीफ्यूज मशीन, सेंट्रीफ्यूज. आता सेंट्रीफ्यूज म्हणजे काय लक्षात घ्या, जेव्हा सस्पेंडेड पार्टिकल आपल्याला सेपरेट करायचे आहेत, ते एक मशीन असते, ते त्याला गोल 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 फिरते आणि मग सगळे सस्पेंडेड पार्टिकल बॉटमकडे जाऊन सेटल होतात, राईट? जसं ब्लड ज्यावेळेस तुमचं घेतात, ते ब्लड सेल्स, राईट? आणि ब्लड प्लाझ्मा सेपरेट करण्यासाठी सेंट्रीफ्यूज मशीन वापरतात. ओके, तर जास्त डिटेलमध्ये जाणार नाही मी, तुम्ही हे थिओरिटिकल पार्ट आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. तर अशी मशीन आपण बघू शकतो. हे बघा, तर इथं आहे टेस्ट ट्यूब, लक्षात आलं का? इथं टेस्ट ट्यूब आहे. ज्यावेळेस गोल गोल फिरेल त्यावर टेस्ट ट्यूब अशा आडव्या होतील आणि सेंट्रीफ्युगल फोर्समुळं ब्लड सेल्स, जे की ज्याची डेन्सिटी जास्त आहे, ज्यांचं मास जास्त आहे, ते बॉटमकडे जातील आणि
वर काय राहील, टॉपकडे काय राहील, प्लाझ्मा राहील. राईट. तर सस्पेंडेड पार्टिकल सेपरेट करण्यासाठी सेंट्रीफ्यूज मशीन आपण वापरतो. तिसरं आपलं आहे बघा क्रीम सेपरेटर. क्रीम सेपरेटर. राईट. तर सेंट्रीफ्यूज सारखंच आहे क्रीम सेपरेटर सुद्धा. त्याच्यात मोठं वेसल असतं, ते गोल गोल फिरतं. फक्त एवढा फरक आहे की क्रीम ही डेन्सिटीने कमी असल्यामुळे सेंटरला जमा होते. जसं आपण आपली आई बघा किंवा मिक्सरमध्ये आजकाल मिक्सरमध्ये जे काय म्हणतो आपण दह्यापासून जे लोणी काढतो, मिक्सर असं फिरलं की सेंटरला लोण्याचा गोळा तयार होतो बघा. राईट. आपल्या घरामध्ये आपण बघितलं असेल तर आपण म्हणून क्रीम सेपरेटर म्हणू शकतो आपण त्याला. राईट. तर हे वेगवेगळे ॲप्लिकेशन झाले सेंट्रीफ्युगल फोर्सचे. राईट. आता सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय कळालं आपला, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय कळालं आपला. आता याच्यावर आधारित आपण 4-5 प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ओके. तर आता आपण प्रॉब्लेम्स ऑन सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे प्रॉब्लेम घेत आहे आणि प्रत्येक टाईपचा 1-1 किंवा 2-2 प्रॉब्लेम मी घेणार आहे आणि त्यामुळं तुम्ही सगळे प्रॉब्लेम पहा. राईट. तर पहिल्यांदा आपण टेन्शनच्या आधारित प्रॉब्लेम घेऊया की टेन्शनच्या आधारित कसे प्रॉब्लेम येऊ शकतात. राईट. तर आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग ही मासलेस आहे, आयडियल स्ट्रिंग आहे आणि त्या स्ट्रिंगला आपण एक एंडला मास बांधलेला आहे आणि त्याला आपण असं हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवत आहोत. मग ज्यावेळेस तो मास फिरत आहे हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये त्यावेळेस सेंटरकडे कोण फोर्स देत आहे, तर स्ट्रिंगमधलं टेन्शन. तिथं काय होईल, टेन्शन इज इक्वल टू सेंट्रीपेटल फोर्स किंवा टेन्शन इज इक्वल टू सेंट्रीफ्युगल फोर्स. कोण्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. इनर्शियल फ्रेममध्ये बनलायचं असेल तर टेन्शन इज इक्वल टू सेंट्रीपेटल फोर्स. नॉन इनर्शियल फ्रेम म्हणजे तुम्ही त्या बॉडीवर बसलात तर तुम्हाला आउटसाइड एक फोर्स लागल्यासारखं वाटेल, म्हणजे टेन्शन इज इक्वल टू सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजे फायनली काय तुमचं बघा लक्षात घ्या, ती बॉडी आहे. राईट. तर ही सर्क्युलर मोशन करत आहे हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. तर इकडे टेन्शन जे आहे ते टेन्शन काय झालं तुम्हाला, नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स. मी तुम्हाला फॉर्म्युला वापरायचे टी इज इक्वल टू mv² अपॉन आर, किंवा जर तुम्हाला ओमेगा काढायचं असेल म्हणजे अँग्युलर स्पीड काढायचं असेल तर mr ओमेगा² किंवा फ्रिक्वेन्सी काढायचं असेल तर याच्यामध्ये फॉर्म्युला ठेवून तुम्ही काढू शकता. राईट. तर आता तुम्हाला बोर्डवर एक प्रॉब्लेम दिसेल, तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम वाचतो बघा. इथं बोर्डवर प्रॉब्लेम आहे. A spherical body of mass 1 kg and diameter 2 cm rotate in a horizontal circle at the end of the string 1.99 meter long. What is the tension in the string when the speed of the rotation is 6 revolution in 1.5 second? तर गिवन लिहूया आपण. काय काय दिलं आहे बघा. गिवन काय काय दिलं आहे बाळांनो, तुम्हाला बॉडीचं मास दिलं आहे 1 kg. एक स्पेरिकल बॉडी आहे. राईट. साईड बाय साईड त्याचं डायग्राम काढू आपण इथं बघा. तर ही बघा स्पेरिकल बॉडी आहे, त्याचं 1 सेंटीमीटर रेडियस आहे आणि ती एका स्ट्रिंगला बांधलेली आहे ज्याची की लेंथ आहे 1.99 मीटर म्हणजे 199 सेंटीमीटर. बरोबर आहे का इथपर्यंत. राईट. आणि हे 1 सेंटीमीटर म्हणजे टोटल रेडियस काय होईल बरं सांगा मला. 199 + 1 म्हणजे किती, 200 सेंटीमीटर. आणि 200 सेंटीमीटर म्हणजे किती, 2 मीटर. तर हे कळणं फार गरजेचं आहे या प्रॉब्लेममध्ये. राईट. की इथं रेडियस जी आहे आपल्याला 2 मीटर घ्यायची आहे. कळलं का. सो रेडियस ऑफ स्पेरिकल बॉडी आपल्याला 2 सेंटीमीटर डायमीटर दिली आहे. डायमीटर ऑफ स्पेरिकल बॉडी दिली 2 सेंटीमीटर. रेडियस ऑफ स्पेरिकल बॉडी 1 सेंटीमीटर. कळलं का. लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 1.99 मीटर. राईट. म्हणजे 199 सेंटीमीटर. तर टोटल रेडियस जी आहे सर्क्युलर मोशनची रेडियस त्याला आपण मे बी कॅपिटल आर म्हणूया. ही झाली L + RSP म्हणजे काय झालं तुमचं 199 + 1 म्हणजे 200 सेंटीमीटर म्हणजेच किती 2 मीटर. तर ही आपल्याला रेडियस घ्यायची आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. राईट. दुसरं बघूया आपण. दुसरं काय दिलं आहे, मास दिलं आहे, रेडियस दिले आहे, त्यानंतर टेन्शन काढायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली आहे. बघा आता फ्रिक्वेन्सी किती दिली, फ्रिक्वेन्सी सुद्धा थोडंसं वेगळ्या फॉर्ममध्ये दिलं आहे. म्हणजे कन्सेप्ट जरी तुम्हाला येत असेल ते प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग सुद्धा असायला पाहिजे. कसे प्रॉब्लेम फ्रेम विचारतात म्हणून हा मुद्दाम प्रॉब्लेम तुमच्यासाठी घेतलेला आहे मी. राईट. तिथं फ्रिक्वेन्सी दिली बघा 6 रिव्होल्यूशन पर 1.5 सेकंद. बघा लक्षात घ्या, पर सेकंद पाहिजे असते आपल्याला. म्हणजे 1.5 आपण डिवाइड करू तर आपल्या इथं येईल बघा 50-60 म्हणजे 4 RPS येईल. तो फ्रिक्वेन्सी आहे 4 RPS. ओके. सगळ्या गिवन क्वांटिटी कळाल्या तुम्हाला. तर तुम्हाला इथं रेडियस कळले आहे 2 मीटर आहे, मास आहे 1 kg, फ्रिक्वेन्सी आहे 4 RPS आणि टू फाइंड तुम्हाला काय करायचं आहे इथे लिहूया आपण. टू फाइंड काय करायचं आपल्याला टेन्शन काढायचं आहे. कोणामध्ये, स्ट्रिंगमध्ये. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. राईट. चला फॉर्म्युला काय सोल्युशनमध्ये. सो टी काय झालं आपल्याला mr ओमेगा² नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स. ओमेगा काय घेतला इथं, कारण इथं फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला. इथं वेलॉसिटी दिली असते तर mv² आपण r घेतला असता. लक्षात आहे. चला तर किमती mr ओमेगाला लिहू शकतो मी 4 किंवा तुम्हाला माहिती आहे बघा ओमेगा इज इक्वल टू 2πn. सो ओमेगा² इज इक्वल टू 4π² n². त्या ओमेगा इथं ठेवू शकतो मी 4π²
एन स्क्वेअर. चला किमती ठेवूया आपण. मासची किंमत 1 आहे, रेडियसची किंमत 2 आहे, 4ला 4, पाय स्क्वेअर 3.14चा स्क्वेअर आणि एन स्क्वेअर 4चा स्क्वेअर. ते बघा 4 2 8 इंटू 3.14चा स्क्वेअर 9.86 येतो इंटू 4चा स्क्वेअर 16, राईट. आणि हे जर 16 8 128 होईल इथं 9.86. हे गुणाकार तुम्हाला यायला पाहिजे बघा. 64 64 2 128, राईट. आता बघा हे 128 आहे आणि हे जवळपास 10 आहे, राईट. म्हणजे 1280च्या जवळपास उत्तर येईल. तर फायनल उत्तर आहे बघा तुमचं 1262 न्यूटन. इथं काढून ठेवले मी तुम्हाला, राईट. तर 1262 न्यूटन हे इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. दुसरा प्रॉब्लेम बघूया. ओके, आता टेन्शनमध्ये दुसऱ्या प्रकारचा प्रॉब्लेम कसा येऊ शकतो बघा. ब्रेकिंग टेन्शनमध्ये येऊ शकतो. लक्षात घ्या. आता स्ट्रिंगला आपण असं फिरवलं जशी जशी स्पीड वाढेल बघा. टेन्शनचा फॉर्म्युला काय आला आपल्याकडे. टेन्शन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर. आता बघा जसं स्पीडनं फिरू आपण, फास्ट फिरू ओमेगा वाढेल, ओमेगा वाढलं की टेन्शन वाढेल. अजून फास्ट फिरू ओमेगा वाढेल, ओमेगा वाढलं की टेन्शन वाढेल. अजून फास्ट फिरू ओमेगा वाढेल, ओमेगा वाढलं टेन्शन वाढेल. आणि एक वेळ अशी येईल की तेवढं टेन्शन ती स्ट्रिंग सहन करू शकणार नाही, म्हणजे इथं ब्रेक होऊन जाईल. आणि त्या टेन्शनला आपण म्हणतो ब्रेकिंग टेन्शन. त्याला म्हणतो आपण ब्रेकिंग टेन्शन, राईट. तर ब्रेकिंग टेन्शन म्हणजे काय. मॅक्सिमम सेंट्रीफ्युगल फोर्स. लक्षात घ्या. ब्रेकिंग टेन्शन म्हणजे काय. सो ब्रेकिंग टेन्शन इज इक्वल टू सेंट्रीफ्युगल फोर्स FCF मॅक्स. FCF मॅक्स. आणि FCF मॅक्सला आपण असं लिहू शकतो MV मॅक्स स्क्वेअर अपॉन आर, म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटी किंवा एम. कारण मास तर बदलणार नाही. तुम्ही फास्ट फिरत म्हणून मास वाढाले का, स्लो फिरत म्हणून मास कमी व्हायला का नाही. रेडियस बदलणार नाही, कारण स्ट्रिंग इनएक्सटेन्सिबल आहे, राईट. तर मास फक्त व्हेलॉसिटी बदलायली किंवा MR ओमेगा मॅक्स स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्याच्या आधारावर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहोत. लक्षात आहे सगळ्याला. ब्रेकिंग टेन्शनच्या आधारावर अजून प्रॉब्लेम मी थोडासा कॉम्प्लिकेटेड घेतला मुद्दा म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम कसा फिरून विचारतात ते कळण्यासाठी, राईट. तर प्रॉब्लेम तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल. प्रॉब्लेम वाचूया. A body of mass 100 gram is tied to one end of a string of length 5 meter and wheeled म्हणजे फिरवले in a horizontal circle. Find the maximum frequency with which a body can be wheeled if the string breaks under the tension of 45 kilogram weight. आता एक वेगळे युनिट आहे किलोग्राम वेट. तर काय गिवन आहे ते लिहूया आपण इथं. गिवन लक्षात घ्या. मास दिले तुम्हाला 100 ग्राम दिलं आहे. ग्राम इज नॉट SI युनिट, तेव्हा आपण याला सॉरी ग्राम इज नॉट बरोबर SI युनिटमध्ये करूया आपण 0.1 kg. तर मास आहे बघा 100 ग्राम म्हणजे किती 0.1 kg, राईट. दुसरं जे तुम्हाला लेंथ दिली आहे. लेंथ म्हणजे आता बघा स्ट्रिंगची लेंथ म्हणजेच काय येणार इथं. इथं काय स्पेरिकल बॉडी नाही पहिल्या केससारखी, राईट. तर स्ट्रिंगची लेंथ दिली तुम्हाला इथं, म्हणजे आर घेऊया याला आपण 5 मीटर. नेक्स्ट तुम्हाला दिलं आहे मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी विच ओके. तुम्हाला टेन्शन दिलं आहे ब्रेकिंग टेन्शन BT दिलं आहे तुम्हाला 45 किलोग्राम वेट. आता बाळांनो हे किलोग्राम वेट जे आहे, राईट, ह्याला आपल्याला नॉट SI युनिट म्हणजे तुमच्या वजना इतका फोर्स लावायला माहिती, राईट. 45 किलोग्राम इतका फोर्स म्हणजे किलोग्राम वेट. तर 9.8 मल्टिप्लाय करावं लागते न्यूटनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. त्याला आपण करू शकतो 45 इंटू 9.8 ब्रेकिंग टेन्शन इज इक्वल टू 45 इंटू 9.8 न्यूटन, राईट. याला आपण पुढे सॉल्व्ह करूया. ठीक आहे. चला. आणि आपल्याकडे टू फाइंड फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम इज इक्वल टू व्हॉट कळतंय. मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी किती, राईट. सोल्युशन. चला. तर ब्रेकिंग टेन्शन तुम्हाला काय म्हणलं तुम्ही. ब्रेकिंग टेन्शन आहे MR ओमेगा मॅक्स स्क्वेअर, राईट. तर ओमेगा काय आपल्याकडे 2πn. तर ओमेगा मॅक्स काय होईल. ओमेगा मॅक्स काय होईल 2πn मॅक्स, राईट. ह्याची किंमत इथं ठेवली आपण. तर आपल्या ब्रेकिंग टेन्शन काय इथं घेऊ आपण. सो ब्रेकिंग टेन्शन इज इक्वल टू MR 2πnचा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर n मॅक्स स्क्वेअर, राईट. आता कॅल्क्युलेशन थोडं अवघड वाटेल इथं, तर ते आपण करूया. तर ब्रेकिंग टेन्शन किंमत ठेवूया आपण. तर n मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू BT अपॉन 4 पाय स्क्वेअर MR. लक्षात आले का. सगळ्या गोष्टी समजून घ्या तुम्ही. MR ओमेगाच्या ठिकाणी 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर बरोबर आहे, राईट. तर n मॅक्स स्क्वेअर जे आहे तर इथंच ठेवलं, बाकीला इकडे घेऊन गेलो. BT अपॉन 4 पाय स्क्वेअर MR. तर n मॅक्स काय होईल तुमचं अंडर रूट ऑफ BT अपॉन 4 पाय स्क्वेअर MR. किमती ठेवूया. n मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ BT ब्रेकिंग टेन्शन आहे बघा 45 इंटू 9.8 अपॉन 4
इंटू 3.14चा स्क्वेअर इंटू यम. यम आहे तुमचं 0.1 आणि आर दिलं आहे तुम्हाला 5. लक्षात येईल तुम्हाला. ओके, तर बाळांनो पाय स्क्वेअर हा जवळपास 9.8 इतका येतो. पाय स्क्वेअर 9.86. तर अप्रॉक्सिमेटली आपण कॅन्सल करून टाकू. राईट, तर एन मॅक्स येईल आपल्याला, हे कॅन्सल झालं. आता उरलं काय बघा, इथं 5 भाग देऊ. 5 9 45. तर उरलं काय बघा, लक्षात घ्या. इथं आपल्याकडे 9 डिवाइड बाय हे 1 जे आहे वर जाईल इंटू 10 हे 10 कशाला कळालं का, 0.1 जे आहे म्हणजे 10 to power -1 होईल, ते वर जाऊन +1 होईल. सो इट इज √90 डिवाइडेड बाय 4. 90 डिवाइडेड बाय 4. ह्याला तुम्ही काय करू शकता, स्क्वेअर रूट घेऊ शकता किंवा ह्याला सॉल्व करू शकता तुम्ही. सो 4 न भाग द्या. 4 2 8, 1 उरला, 4 2 0.5, मला वाटते 22.5. एन मॅक्स आलं तुमचं. तर 22.5 बाळांनो लक्ष द्या. एन मॅक्स आलं तुमचं स्क्वेअर रूट ऑफ 22.5. आता बघा 5 5 25 आणि 4 चौक 16, बरोबर का. तर हे 4चा स्क्वेअर 16 आणि 5चा स्क्वेअर 25 याच्यामधली किंमत असणार पाहिजे. ते जवळपास काय आहे, 5च्या जवळ आहे म्हणजे 4.7 काहीतरी ह्याची फ्रिक्वेन्सी येणार आहे. तर 4.7 हर्ट्ज एक्झॅक्ट व्हॅल्यू यायची बघा. तर एन इज इक्वल टू 4.726 हर्ट्ज ही एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे. राईट, तर एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. मला फक्त कन्सेप्ट सांगायचा आहे. राईट, आता टेन्शनवर आधारित आपण तिसरा आणि शेवटचा प्रॉब्लेम घेणार आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या कन्सेप्टवर प्रॉब्लेम घेणार आहेत. ओके, तर आता आपण टेन्शन आणि सेंट्रिपिटल फोर्सवर आधारित तिसरा प्रॉब्लेम बघूया. थोडासा ॲडव्हान्स लेवलचा प्रॉब्लेम आहे. राईट, तर प्रॉब्लेम कसा बघा, आपल्याकडे एक राईट व्हर्टिकल सपोर्ट आहे, राईट, किंवा रॉड आहे, त्याला एक स्ट्रिंग बांधलेली आहे. ओके, आणि त्याला एक मास बांधलेला आहे यम. समजा आपण व्हॅल्यू घेऊ तर यम इज इक्वल टू 2 kg. त्याला परत स्ट्रिंग बांधलेली आहे आणि परत मास बांधलेला आहे. समजा इथं घेऊ आपण 3 kg मे बी. राईट, पहिल्या स्ट्रिंगचं डिस्टन्स जे आहे ते 1 मीटर आहे आणि दुसऱ्या स्ट्रिंगचं डिस्टन्स जे आहे 2 मीटर आहे. सगळं डिस्टन्स लक्षात आलं का. आणि आता या स्ट्रिंगला आपण असं फिरवत आहोत हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. राईट, हॉरिझॉन्टल सर्कल इमॅजिन करा. हा रॉड आहे, ह्याला एक स्ट्रिंग बांधली, मास बांधला, परत दुसरी स्ट्रिंग बांधली, मास बांधला. राईट, आणि या पूर्ण सिस्टीमला असं फिरवत आहोत आपण. राईट, ते असं जेव्हा फिरेल पूर्ण सिस्टीम तर हा पार्टिकल जो आहे तर याच्यामध्ये सर्क्युलर मोशन करेल. हा पार्टिकल जो आहे तर या मोठ्या सर्कलमध्ये सर्क्युलर मोशन करेल. लक्षात आले का. राईट, तर तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतो, लॉजिकल जर विचारायचा असेल तर पहिल्यांदा कोणती स्ट्रिंग तुटेल. स्ट्रिंग सारख्या मटेरियलची बनलेली आहे तर पहिल्यांदा कोणती स्ट्रिंग तुटेल हे विचारलं जाईल. राईट, तर पहिल्यांदा कोणती स्ट्रिंग तुटेल म्हणलं तुम्हाला लॉजिकली सांगता येते बघा की हा मास जो आहे, राईट, तर या स्ट्रिंगवर फक्त याच मासचा लोड यायला आहे, बरोबर आहे का. या स्ट्रिंगवर फक्त याच मासचा लोड यायला आहे या स्ट्रिंगवर, आणि त्यामुळे ही स्ट्रिंग, त्या स्ट्रिंगला आपण म्हणून वाटत आहे ए आणि बी, तर बी स्ट्रिंगवर कमी फोर्स असेल किंवा कमी टेन्शन असेल. बी स्ट्रिंगमध्ये कमी टेन्शन असेल. आता ए स्ट्रिंग जी आहे ह्याच्यावर या स्ट्रिंगचं टेन्शन आहे, या मासचं टेन्शन तर आहेच, पण या मासमुळे सुद्धा टेन्शन आहे, बरोबर आहे का. म्हणजे ए स्ट्रिंगवर जास्त टेन्शन आहे म्हणून पहिल्यांदा कोणती स्ट्रिंग तुटल, पहिल्यांदा ए स्ट्रिंग तुटल. कळते का. तर सर्क्युलर मोशन जर केलं आपण तर पहिल्यांदा ए स्ट्रिंग तुटल. राईट, दुसरं तुम्हाला विचारलं जातं की बाबा याच्यामध्ये दोन्ही स्ट्रिंगमध्ये टेन्शन काय ते सांगा. समजा आपण म्हणूया याच्याकडे टेन्शन इकडं T1 आहे, ह्याचं इकडं T2 आहे. तर टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम द बॉडी. लक्षात घ्या, टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम द बॉडी. कळलं का. छत्री फोर्स सुद्धा म्हणतो आपण त्याला, बरोबर का, किंवा एक्स फोर्स म्हणतो. टेन्शनमध्ये आपण तुम्ही टेन्शनचं फोर्स किंवा लॉज ऑफ मोशन चॅप्टरवर तुम्ही शिकला असेल. ओके, तर इथं आपलं टेन्शन T1 आणि T2 काढायचं आहे. कळलं का. चला, तर पहिल्यांदा कोणती स्ट्रिंग तुटल, तर एक तर तुम्ही लॉजिकली सांगू शकता की ही स्ट्रिंग तुटल म्हणून, किंवा तुम्ही टेन्शन काढल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ह्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन जास्त आहे म्हणून ही स्ट्रिंग तुटल. ओके, कोणत्याही वेळेने करा. ओके, आणि टेन्शन सुद्धा तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे. तर घेऊया आपण. तर बघा आता T1 लक्षात घ्या, इकडे T1 आहे, किंवा आपण आधी T2 घेऊया, त्या बॉडीसाठी घेऊया. हे मास आपण M1 म्हणूया, हे मास M2 म्हणूया. राईट, ह्याचे रेडियस इथं R1 म्हणूया, ह्याचे रेडियस R2 म्हणूया, आणि टेन्शन. चला, तर आता हे जे मास आहे या मासवर इनसाइड कोणता फोर्स आहे T2 आणि आउटसाइड कोणता फोर्स आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. राईट, म्हणजे T2 इज इक्वल टू काय येईल बघा, लक्षात घ्या. T2 इज इक्वल टू M2 R2 ओमेगा स्क्वेअर. M2 R2 ओमेगा. आता ओमेगाची व्हॅल्यू तुम्हाला दिली असेल इथं, ओमेगा येईल 2 रॅड पर सेकंद म्हणूया आपण समजा. राईट, 2 रॅड पर सेकंद. त्याच्या किमती ठेवा आपण. तर M2ची किंमत किती येईल
तुम्हाला 3 दिली आहे, R2 ची किंमत किती दिली आहे 2 दिली आहे, ओमेगा स्क्वेअर किती दिला आहे 4 दिला आहे. तर 4 2 8, 8 2 24 न्यूटन. तर T2 आलं तुमचं 24 न्यूटन. कळतंय राईट. T2 24 न्यूटन आलं. आता इथं बघूया आपण या बॉडीसाठी. सेकंड बॉडीसाठी बघा इकडे कोणता फोर्स लागला आहे T1, इकडे कोणता फोर्स लागला आहे T2 आणि सेंट्रीफ्युगल फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे या डायरेक्शनला आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो T1 मायनस T2 काय देईल सेंट्रीफ्युगल फोर्स. तर तुम्ही म्हणले T1 मायनस T2 इज इक्वल टू MR ओमेगा स्क्वेअर. कोणता पण M1 R1, कारण ओमेगा दोघांसाठी सारखा असेल. लक्षात घ्या ओमेगा दोघांसाठी सारखा असेल. राईट राईट. याच्यावर आधारित प्रॉब्लेम आपण तिसऱ्या लेक्चरमध्ये केलेले आहेत, थर्ड लेक्चरमध्ये. हे चौथं लेक्चर आहे. राईट. चला तर आपल्याला काय करायचं T1 काढायचं. तर T1 येईल तुमचं T2 प्लस M1 R1 ओमेगा स्क्वेअर. किमती ठेवा 24 प्लस M1 आहे तुमचं 2, R1 आहे 1 आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4. ते झालं 4 2 8 आणि 8 आणि 24, 24 आणि 8 किती झाले 24 आणि 8 32 न्यूटन झाले. तर T1 इज इक्वल टू 32 न्यूटन. कळलं का. तर 32 न्यूटन आहे बघा इथं T1, म्हणजे T1 पहिल्यांदा तुटेल. कळलं का. तर व्हॅल्यू सुद्धा कशा काढायच्या ह्याच्या आधारित आपण प्रॉब्लेम बघितलेला आहे. ओके. दुसरं आपण डिस्कवर आधारित प्रॉब्लेम बघूया. डिस्कवर. ओके. आता आपण रोटेटिंग डिस्क म्हणजे फिरणारी डिस्क किंवा रोटेटिंग टेबल आणि सेंट्रीपेटल ऑर सेंट्रीफ्युगल फोर्स याच्यावर आधारित प्रॉब्लेम पाहूया. ठीक आहे. तर रोटेटिंग डिस्कची कंडिशन आधी समजून घेऊया आणि मग त्यानंतर आपण रोटेटिंग डिस्कवर आणि एका रोटेटिंग टेबलवर एक एक प्रॉब्लेम घेऊया. ठीक आहे. तर रोटेटिंग डिस्क काय बघा. तर अशी आपल्याकडे एक डिस्क आहे बघा. हे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असल्यामुळे आपण लंबरुगी काढली आहे. ॲक्च्युली ती आपण जर पाहिली तर अशी सर्क्युलर आहे, पण आपण त्याला असं पाहत आहोत म्हणून ते राईट लंबगोल दिसत आहे. ओके. याच्यावरून काही अंतरावर राईट आपण एक कॉईन ठेवलेला आहे आणि ज्यावेळेस ही रोटेट होईल, ही डिस्क अशी रोटेट होईल या व्हर्टिकल ॲक्सिस भोवती, त्यावेळेस कॉईन काय लागेल सर्क्युलर मोशन काय लागेल आणि त्याचा कोणता फोर्स लागेल सेंट्रीफ्युगल फोर्स लागेल असं म्हणू आपण. राईट. पण एक कॉईन इकडे सरकणार नाही, कॉईन इकडं स्लिप होणार नाही, घासत तिकडे जाणार नाही, कारण त्याला फ्रिक्शन फोर्स काम करतो. राईट. त्याला फ्रिक्शन फोर्स म्हणजे काय तर आपण म्हणूया फ्रिक्शन फोर्स इज इक्वल टू सेंट्रीपेटल फोर्स किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स जसे म्हणायचे तुम्हाला ते म्हणू शकता आपण. राईट. तर इथं आपल्याला म्हणता येईल फ्रिक्शन फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. खाली mg असते वर नॉर्मल रिॲक्शन. व्हर्टिकल प्लेनमध्ये जे बघितलं आपण त्याचे कंपाऊंड फोर्सचे कोणते आहेत, खाली कोणतं आहे mg आणि वरी नॉर्मल रिॲक्शन. आणि फ्रिक्शन फोर्स असते म्यू एन, पण एन इज काय mg आहे म्हणजे म्यू mg. कळतं सगळ्यांना. तर इथे येईल बघा म्यू mg इज इक्वल टू. आता सेंट्रीपेटल फोर्स तुम्ही व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये घेऊ शकता किंवा ओमेगाच्या फॉर्ममध्ये घेऊ शकता, ज्याप्रमाणे तुम्हाला रिक्वायरमेंट आहे प्रॉब्लेममध्ये त्याप्रमाणे. राईट. तर म्यू एन जी येईल तुमचं mv स्क्वेअर अपॉन r किंवा म्यू mg होईल तुमचं mr ओमेगा स्क्वेअर. आणि या फॉर्म्युल्यावर आधारित तुम्ही पुढे तुम्हाला फ्रिक्वेन्सी असेल, टाइम पिरियड असेल किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी असेल किंवा डिस्टन्स असेल काहीतरी तुम्हाला काढायचं असेल. ओके. याच्यावर इथं तुम्हाला इथं बोर्डवर प्रॉब्लेम दिसा. आता तर ते प्रॉब्लेम वाचा आणि गिवन काय ते आपण लिहूया. तो प्रॉब्लेम आहे बघा. अ ग्रामोफोन डिस्क परफॉर्म्स 78 revolutions per minute if the coefficient of friction between the coin and the disc is 0.5. Find the maximum distance from the center of the disc at which coin can be kept without slipping. राईट. तर गिवन काय काय दिलं बघा. ग्रामोफोन. आता ग्रामोफोन एक इन्स्ट्रुमेंट आहे. राईट. ते म्युझिकचं इन्स्ट्रुमेंट होतं जुन्या काळामध्ये. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही काही पिक्चरमध्ये सुद्धा पाहिलं असेल की पहिले म्युझिक सिस्टीम टेप किंवा हे एवढं नसतं, DVD वगैरे नव्हतं, तर असं ओपन असं डिस्क असायची. ते डिस्क असं ठेवायची आणि त्याच्यावर एक असं राईट असं हँडल ठेवलं की ते असं आवाज करायचं. राईट. तर तसं ते जे आहे ग्रामोफोन डिस्क आहे. तर डायग्राम काढू वाटतं आपण. ते ग्रामोफोन डिस्क आहे. ओके. याच्यावर त्यांनी म्हणते की ही 78 रिव्होल्यूशन पर मिनिट म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली आहे 78 RPM. राईट. ह्याला आपल्या RPS करण्यासाठी काय करावं लागेल 78 डिवाइड बाय 60 RPS. एक पॉईंट कटला इथं. तर 7.8 डिवाइड बाय 6 म्हणजे 6 सायंत्रिक 18 1.3 RPS होऊन जाईल फ्रिक्वेन्सी. ओके. फ्रिक्वेन्सी तुम्हाला म्यू दिलं आहे दोघांच्या मधलं. राईट. तिथं कॉईन ठेवले समजा R डिस्टन्सवर. ह्याचं म्यू दिले आहे तुम्हाला 0.5. आणखी तुम्हाला दिलं आहे राईट. सो 2 फाइंड करायचं तुम्हाला हे डिस्टन्स R इज इक्वल टू वॉट. तर किती डिस्टन्सवर ठेवल्यावर ते काय करेल विदाऊट स्लिपिंग तिथं राहू शकतो. राईट. मॅक्सिमम किती डिस्टन्स आहे. इट इज अ मॅक्सिमम डिस्टन्स. राईट. तर तुम्हाला माहिती आहे इथं आपण म्हणूया फ्रिक्शन फोर्स इज इक्वल टू MR ओमेगा स्क्वेअर. आता ओमेगा काय घेतला इथं कारण आपल्या इथं फ्रिक्वेन्सी दिली आहे समजले. राईट.
म्हणजे येऊ शकतो आपण फ्रिक्वेन्सी फोर्स फ्रिक्शन फोर्स इज इक्वल टू एम आर, पण ओमेगा काय असतंय बघा, ओमेगा असतंय 2πn, ह्याचा स्क्वेअर केल्यावर 4π² n स्क्वेअर, राईट. पण एफ एफ काय आहे, एफ एफ आहे म्यू एम जी, तर आपण लिहिलं म्यू एम जी इज इक्वल टू एम आर 4π² n स्क्वेअर. तर एक मामा गेला, राईट. काय उरलं आपल्याकडे, म्यू जी इज इक्वल टू 4π² n स्क्वेअर आर. आपल्याला आरच पाहिजे, तर आर येईल तुमचं म्यू जी डिवाइड बाय 4π² n स्क्वेअर, राईट. थोडं कॅल्क्युलेशन लेंदी आहे, तुम्ही लॉग टेबलला करू शकता किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकता, राईट. तर किमती ठेवूया आपण. आर इज इक्वल टू म्यूची किंमत 0.5, जीची किंमत 9.8, राईट. डिवाइड बाय 4ची किंमत 4च, π² ची किंमत तुम्हाला माहिती असते 3.14चा स्क्वेअर म्हणजे 9.86 इंटू n स्क्वेअर. n किती आहे 1.3, 1.3चा स्क्वेअर. चला इकडे सॉल्व करू आपण. सो आर इज इक्वल टू बघा 0.5 इंटू 9.8 म्हणजे किती 4.9. 0.5 म्हणजे किती डिवाइड बाय 2 असते 0.5 म्हणजे, तर 2 डिवाइड केलं तर 4.9 येते बघा. डिवाइड बाय 4 इंटू 9.86, तर 4 इंटू 9.86 आणि इंटू 1.3चा स्क्वेअर किती होईल 1.69. लक्षात घ्या, त्याचा स्क्वेअर 169, 1.3चा 1.69, राईट. 4 डिवाइड करा, 4 1 4, 4 2 8, पुन्हा 4 2 8 आणि 4 5 20, राईट. 1.225 डिवाइड बाय 9.86 इंटू 1.69. तर बाळांनो थोडंसं लॉजिक बघूयात आपण इथं. हे बघा, हे आहे तुमचं, राईट. हे आहे 16.9 आणि 9.86, हे जे 1.69, तर 1.69ला आपण 1.7 धरलं आणि ह्याला 10 धरलं, राईट. मला 1.7 धरलं, ह्याला 10 धरलं, तर हे 17 येईल याचं उत्तर. कळलं का, ह्याचं उत्तर 17 येईल. पण दोन्ही किमती छोटे आहेत म्हणून 17पेक्षा छोटी किंमत येईल अप्रॉक्सिमेटली. ते तुम्ही एक्झॅक्टली व्हॅल्यू काढा. 1.225 डिवाइड बाय 16.5 घेऊ आपण, राईट. ॲक्च्युली हे बघा, ह्याला 1.7 धरलं आणि ह्याला 10 धरलं तर 17 येते, पण दोन्ही किमती छोटे आहेत म्हणून थोडेसे कमी घेतले आपण 16.5. ठीक आहे, तर एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करा तुम्ही, गुणाकार करा किंवा लॉग टेबल वापरा, राईट. तर 16.5, आता ह्याचे पुढचे पॉईंट सोडून देऊ आपण, तर हे 12 येईल आणि 16 येईल म्हणजे आर येईल तुमच्याकडे बघा 1.2 डिवाइड बाय 16 म्हणजे 4 त्रिक 12.3 आणि 4 चौक 16 म्हणजे आर येईल तुमच्याकडे 0.07 समथिंग येईल, राईट, मीटरमध्ये, राईट. आर इज इक्वल टू 0.07 मीटर म्हणजे 7 सेंटीमीटरच्या जवळपास येईल. तर उत्तर यायला बघा, एक्झॅक्ट उत्तर आहे 7.35 मीटर. हे तुमच्यासाठी मी काढून ठेवलेलं आहे. ते गुणाकार तुम्ही करा. मी एक तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगालो की कसं मोठे कॅल्क्युलेशनसुद्धा आपण जवळपास उत्तर आणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आपण रोटेटिंग टेबलचा प्रॉब्लेम घेऊया. ओके, रोटेटिंग टेबलचा प्रॉब्लेम आहे बघा इथं, वाचूया आपण प्रॉब्लेम. 2 bodies of equal masses are connected by a string passing through a hole in the top of a smooth table, राईट. तर असा एक टेबल आहे, समजा स्मूथ टेबल आहे, राईट. तर हा टेबलला सेंटरला एक होल आहे, बरोबर का, आणि 2 बॉडीज आहेत इक्वल मासेसच्या. एक बॉडी इकडं आहे आणि त्यातून पास झालेली आहे, दुसरी बॉडी अशी आहे. लक्षात घ्या, इमॅजिन करा, राईट. वन ऑफ देम इज रेस्टिंग ऑन द टेबल अँड अदर हँगिंग अंडरनीथ, राईट. फाइंड द नंबर ऑफ RPM, म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची पण RPM मध्ये काढायची, RPS मध्ये नाही. दॅट द बॉडी ऑन द टेबल शुड परफॉर्म द सर्कल ऑफ रेडियस 2 मीटर. सॉरी 0.2 मीटर आहे, तुम्हाला रेडियस दिलं बघा 0.2 मीटर इन ऑर्डर टू बॅलन्स द अदर बॉडी, राईट. सो तर तुम्हाला करायचं आहे टू फाइंड, तुम्हाला करायचं आहे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू व्हॉट इन RPM, इन RPM काढायचं आहे आपल्याला, राईट. तर बाळांनो बघा, हे टेबल जेव्हा रोटेट होईल, जर आपण हे टेबलला रोटेट नाही केलं, समजून घ्या, राईट. या टेबलला रोटेट नाही केलं तर याच्या वजनामुळं ही बॉडी खाली जाईल, कारण टेबल स्मूथ आहे. इथं फ्रिक्शन फोर्स नाही, डिस्कच्या केसमध्ये फ्रिक्शन फोर्सचा उल्लेख केला होता आपण, राईट. तर इथं हे रोटेट केल्यानंतर ह्याच्यावर या डायरेक्शनला सेंट्रीफ्युगल फोर्स लागेल, सेंट्रीफ्युगल फोर्स, आणि या डायरेक्शनला ह्याच्यावर MG लागेल. तर हे 2 फोर्सेस इक्वल असणार आहेत. तर कंडिशन बघा आपल्याकडे सोल्युशनमध्ये, आपण कंडिशन बघूया. सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू MG आहे, वेट किंवा वेट म्हणा. सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू वेट, राईट. तर सेंट्रीपिटल फोर्स आपल्याकडे असतो MR ओमेगा स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला काय घेतला, कारण इथं फ्रिक्वेन्सी पाहिजे आपला, इज इक्वल टू वेट आहे MG, राईट. MM कॅन्सल झालं बघा, लक्षात घ्या, राईट. तर ओमेगा स्क्वेअर येईल आपल्याकडे, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू G/R आणि ओमेगा येईल तुमच्याकडे अंडर रूट ऑफ G/R.
राईट. हे ओमेगा काढलं की याच्यावरून फ्रिक्वेन्सी काढायची, ती तुमची RPS मध्ये येईल. त्याला 16 मल्टिप्लाय केलं की RPM मध्ये तुम्हाला उत्तर भेटेल. तर ओमेगा इज इक्वल टू 9.8 डिवायडेड बाय 0.2. कळलं का? मग लक्षात घ्या 9.8 डिवाइड बाय 0.2 इथं, राईट. ह्याला आपण असं लिहू शकतो 98 डिवाइड बाय 2. सगळ्याला काय आलं, एक एक पॉईंट वाढून घेतला आणि याचं उत्तर येतं आहे 49 अंडररूटमध्ये. तर ओमेगा आलं तुमचं 7 रॅड पर सेकंद. बघा सेकंदमध्ये आहे ते, राईट. नाव आपला फ्रिक्वेन्सी पाहिजे ना. नाव एन इज इक्वल टू काय असतंय 2 पाय, सॉरी ओमेगा इज इक्वल टू काय असते 2 पाय एन. सो एन इज इक्वल टू काय झालं ओमेगा बाय 2 पाय. तर बघा ओमेगा 7 आहे, 2 × 3.14, राईट. त्याला सॉल्व करूया आपण. हे कशामध्ये येईल, हे येईल तुमचं RPS मध्ये उत्तर, राईट. हे येईल तुमचं RPS. ह्याला 16 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला भेटेल 2 × 3.14 × 60 RPM, राईट. कॅल्क्युलेशनला सोपं जातं आहे म्हणून इथेच मल्टिप्लाय करून घेतलं, राईट. तर 2 डिवाइड केली तर 30 झालं, 7 × 21 म्हणजे तुमचं फ्रिक्वेन्सी झाली 2210 210 भागिले 3.14. जर डायरेक्ट 3 मल्टिप्लाय केलं असतं आपण तर 7 आलं असतं, राईट. 3 × 7 = 70 आलं असतं, पण 3.1 असल्यामुळं थोडं कमी येईल. तर उत्तर येते बघा 66.86 RPM. हे उत्तर तुमच्यासाठी काढलेलं आहे, तर भागाकार देऊन तुम्ही काढू शकता, राईट. तर अशा प्रकारे वेगवेगळे प्रॉब्लेम आपण इथं सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स बघितले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रिफ्युगल फोर्स किंवा सेंट्रिपेटल फोर्सचा रोल अनेक ठिकाणी आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे मी तुम्हाला. जसं की तुम्हाला बँकिंग ऑफ रोडमध्ये घेतला असेल किंवा कर्व्ड रोडवर घेतला असेल किंवा राईट ॲटम मॉलिक्युलर न्यूक्लियामध्ये तिकडं, राईट, किंवा मॅग्नेटिझम चॅप्टरमध्ये घेऊ शकतो आपण, किंवा ह्याच चॅप्टरमध्ये रोटेशनल डायनामिक्स चॅप्टरमध्ये आपण रोटरच्या केसमध्ये किंवा डेथ वेलच्या केसमध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत, राईट. तुम्हाला असा सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो की बाबा असं एक फनेल आहे आणि इथे एक बॉडी आहे, ती सर्क्युलर मोशन करते. फनेल रोटेट केल्यानंतर ते कशाप्रकारे बॉडी बॅलन्स होते, राईट. तर हे सगळं आपण डेथ वेलच्या केसमध्ये बघणार आहोत, राईट. डेथ वेलचे जे प्रॉब्लेम आहेत त्या केसमध्ये आपण त्यांना चांगल्या प्रकारे पाहणार आहोत. तर व्हिडिओ थोडा लेंदी झालेला आहे, कृपया पूर्ण व्हिडिओ पहा, राईट. आणि आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.